श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. दादा आता वक्रतुंड सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या गुरु जयंतीच्या आपणा सर्व ताई आणि दादांना केंद्रे दादांच्याकडून स्वामीमय लाखो लाखो शुभेच्छा. हो, तुमच्याकडनं आम्हाला आहेतच शुभेच्छा दादा. मी सगळ्या सेवेकरांकडनं तुम्हाला पण शुभेच्छा देते दत्त जयंतीच्या. श्री स्वामी समर्थ दादा. तर तुमच्या मागे मी कधीच आग्रह करते की मुलाखत द्या असं, कारण आता दत्त जयंती आता सगळ्या सेवेकरांचा खूपच आग्रह होता की दादांचं एकदा तरी आम्हाला दर्शन व्हायला हवं. ते काय आता खूपच झालं ना त्याच्यामध्ये आपल्याला. तर आता दत्त जयंती पण जवळ येते. तर दादा मी सगळ्या सेवेकरांतर्फे एक तुम्हाला विचारू इच्छिते की सगळ्यांची अशी हे की आम्ही कोणाची भक्ती करावी, स्वामींची करू की दत्तांची करू की अजून कुठल्या देवाची करू. कधी कधी दादा सांगतात की कुलदेवतेची पण करा वगैरे असं. तेच महत्वाचं आहे. काय माहितीये का, आपला तो एक देव करून घ्यावा. कुणीतरी आपला जो देव आहे ना हे कुठंतरी त्याचं नतमस्तक व्हावं. बरोबर, कमीत कमी नतमस्तक व्हावं हे फार महत्वाचं आहे. काय तर त्या ठिकाणी मग तुम्ही तुमचं कुलदैवत असू द्या, तुम्ही जर काय ख्रिश्चन असेल तर तुमच्यात बायबल त्याचा असू द्या, अजून हिंदूचं जर का त्यांना आपला भैरवनाथ मानायचे भैरवनाथ कुलदैवत असू द्या, कुलस्वामीने असू द्या, अन्यथा अजून कुठलाही देव तुमचा जो गावातला गाव देवी असू द्या, पण कुठल्या तरी ठिकाणी एका ठिकाणून तुम्ही एकनिष्ठ असलं पाहिजे. मी स्वामींचीच भक्ती करा किंवा दत्तांची तुम्ही करायला पाहिजे असा आग्रह नाहीये. परंतु ज्या देवामुळे ज्या भक्तीमुळं तुम्हाला ज्याचा प्रत्यय निर्माण होतो त्याला तुमच्या जीवनामध्ये प्रचिती येते. एखाद्या वाटलं नाही ना मी मातेचं केल्यानंतर मला मातेचं जर मी सेवा केली तर त्याच्यामुळे मला प्रचिती येते, माझ्या कामं होतात. ठीक आहे ना, परंतु तू सेवा कर. माझं एवढं म्हणणं की तुम्ही देवाची सेवा करा आणि देवाच्या सेवेला लागा. त्याच्यामुळे तुम्हाला जे काय मिळणार आहे ते अगदी महत्भाग्य मिळणार आहे आणि देव देईल ते कोणीही कुठल्याही प्रकारे कुठलाही तुमचा आप्तेष्ट देऊ शकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि सगळ्यांची अशी इच्छा आहे, म्हणजे सगळे विचारतात की दादा जो सगळं असा आपल्याला सल्ला देतात किंवा जे सेवा देतात तर तिच्याने बरोबर आम्हाला असा फरक कसा काय पडतो. तर त्यांना फार मोठी उत्सुकता आहे की दादांमध्ये अशी शक्ती जी प्राप्त झाली आहे तर त्यावेळेला दादा बरोबर ती सेवा देतात आणि त्याच्याने आम्हाला लाभ होतो. तर नक्की दादा ती कशा पद्धतीने देतात सेवा. काय माहितीये का की ज्या वेळेला मला त्याच्या पद्धतीने दृष्टांत झाला, आता मी सगळ्यांना सांगितलेलं आहे, अजून सुद्धा सांगू इच्छितो की प्रकार असा आहे की मला जेव्हा दृष्टांत झाला तेव्हा फक्त मला त्यांनी सांगितलेलं की सेवा करा. काय आता मी त्याच्यामध्ये काय ग्रंथ किंवा कुठं पारायण किंवा कशा पद्धतीनं काय तो असं म्हणजे जिज्ञासू ज्याला व्यक्ती म्हणतात अभ्यासू असं नव्हतो. त्याच्यानंतर तर सुरू झालं तो विषय वेगळा आहे. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला माझ्यातर्फे माझ्याजवळ जेव्हा आले तेव्हा त्यांनी मला ती कामगिरी दिली. मला काय कामगिरी दिली की जा तू माझ्या ताईंची दादांची सेवा कर. आता प्रकार असा होतो की ज्यांचे भोग संपलेत त्या ठिकाणी स्वामी त्यांना क्लिक करतात की तुम्ही दादांच्यावर, भले ते अमेरिकेचे असू दे, नागपूरचे असू दे, नाशिकचे असू दे, मराठीतले कुठलेही असू देत, परदेशातले असू दे. आता हे काही त्यांना मी बोलायला सांगत नाही किंवा कुणाला काही सांगता येत नाही, पण स्वामी त्यांना क्लिक करतात की तुमच्या भोगाचा जो योग आहे, तुमचे भोग संपतील तर तुम्ही दादांना बोला. आता ताई मला म्हणजे तुम्ही जसा म्हणला त्याप्रमाणे मला बी उत्सुकता आहे, मला बी आनंद वाटतो की ज्या काही गोष्टी मी त्यांना सांगतो तो काय मी अभ्यासूक नाही, अभ्यास करून सांगत नाही. तो कसं सांगतो की मला ज्या स्वामींनी सांगितलं त्याच वेळेला की बाबा ही ताई तुझ्याकडे आलेली आहे, तिला अशाच्या पद्धतीने सांगून दे. आणि अशाच्या पद्धतीने सांगून दिल्यानंतर माझे स्वामी ते माझ्यातर्फे ते कार्य करतात आणि माझ्या ताईचा तो निश्चितपणे त्यांना म्हणजे गुण येतो. भले त्यांच्या लग्नाचा असू द्या,
मला तुमच्या त्यांच्या घरातल्या काही घरगुती प्रॉब्लेम असू द्या, बरी त्यांची म्हणजे आरोग्याचं बिघाड असू द्या, किंवा अजून त्यांना जर का समजा काही करणी बाधा केली तर त्याचा प्रकार असू द्या, परंतु ज्या वेळेला मी काय जे 2 शब्द सांगेन, ज्याच्या वेळेला जो माणूस बघितला त्याला की अगदी मी कधीही पत्रिका बघत नाही, पण मी चेहरा बघतो, आणि चेहरा बघितल्यानंतर सांगितलं ते एका ताईने मला फोन करून सांगितलं, दादा तुम्ही आम्हाला खूप वाचवलं. म्हणजे हा अनुभव आल्यानंतर मला फार बरं वाटतं की दादा तुम्ही मला खूप वाचवलं, आणि तुम्ही जर का सांगितलं नसतं तर कदाचित आम्ही दुःखाच्या खाईत लोटलो असतो. त्याला खरं तो मंगळ होता, त्याला खरं पितृ होता, खरं तो कामालाच नव्हता, ते मुद्दाम, म्हणजे अशा काय गोष्टी उघड झालेल्या आहेत, आणि हे माझे स्वामी करून घेतात. आणि सगळ्यात ताई दादांना मला सांगायचे की त्यांची भरपूर, बघा अख्ख्या जगामध्ये भरपूर प्रकारे अडचणी येत्या. जशा म्हणतात ना घरोघरो मातीच्या चुली, तशी प्रत्येक घरात कुठली ना कुठली अडचण आहे. कुणाला आर्थिक अडचण आहे, कुणाला तशा पद्धतीनं शारीरिक अडचण आहे, कुणाला नोकरीची अडचण आहे. प्रत्येकाला कुठल्या प्रकारच्या अडचण आहेत. पण या अडचणीवर मात करून सुद्धा ते त्यांचे संसार चालवतात. पण ज्या वेळेला त्यांचे ते भोग संपलेले असतात त्यावेळेला ते बरोबर स्वामी त्यांना क्लिक करतात की तुम्ही दादांच्या अगदी तुम्हाला सांगतो ताई, मला सांगायला असं एकदम म्हणजे आनंद वाटतो की एक ताई नुसती ऐकते, नुसती कुणाकडून तरी ऐकते, अरे नाही दादा तुम्ही लय दुःखी आहात ना, आता शिवतेजनगरला श्री स्वामी सेवा प्रतिष्ठान आहे, त्या ठिकाणी एक दादा आहेत आणि त्यांचा गुण येतो बरं का. अरे त्यांचा गुण येतो, परंतु तुम्ही तुमचा पत्ता सांगितला, तुम्ही त्यांना सांगायचं कोणत्या वेळेला जायचं, कोणत्या वेळेला जायचं, कोणत्या वेळेला फोन करायचा, मग ते न सांगता माझ्या तिथं मंदिरात येतात. आणि त्यांना त्याची प्रचिती, याला मला माझा फार मोठा आनंद होतो. आणि माझे स्वामी कार्य करतात, मी याच्यामध्ये कार्य करत नाही. मी सर्व ताईदादांना सांगतो की मला माझ्या कर्तव्य स्वामी कार्य करून घेत आहेत, आणि भरपूर कार्य करून घेत. अगदी. आणि दादा आपल्याकडे तर सर्व मान्यता आहेच की ज्येष्ठ माणसांमध्ये देव बघावा, पण तरी बऱ्याच सुना म्हणा किंवा मुलं म्हणा की आई वडिलांच्या सल्ल्याशिवाय काही काम करतात आणि मग फसतात. आणि तुम्ही पण मला म्हणालेच होते की घरातल्या ज्येष्ठ माणसांमध्येच खरा देव असतो, तर ते जरा सांगाल का कसं ते थोडं? काय माहितीये का की आजकाल फ्रॉड निघाली, दुनिया फार पुढे निघाली, फार म्हणजे पुढे एकदम फ्रॉड झाली एवढं की त्यांना देव हा विषयच माहित नाही. देव हा विषय माहित नाही. अरे ज्या वेळेला आई वडील मुलासाठी नवस करतात, मुलगा झाल्यानंतर त्याच्या आरोग्यासाठी त्याची सेवा करतात, आरोग्यानंतर त्याला शिक्षणासाठी सेवा करतात, शिक्षणानंतर त्याला त्याच्या लग्नासाठी सेवा करतात, त्यानंतर नोकरीसाठी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आई वडिलांचा जो आशीर्वाद असतो, तुम्हाला सांगतो कसल्याही पद्धतीने असू द्या, पण ते तुझे आई आहेत. आई हे दैवत आणि वडील हे दैवत. आई वडिलांच्या पायाशी तू फक्त भक्ती केलीस ना, तरी तुला काशीला सुद्धा जायची गरज नाही. अगदी आई वडील. तर त्यामुळं आजकाल काय झाले की थोडं तुम्हाला कुठेतरी चांगली नोकरी लागली किंवा थोडं तर बायको आली तर तुम्हाला सुचतं. मग तुम्ही काय करणार, आई वडीलला नाही तुम्हाला नाही कळत, मलाच कळतं. अरे तुम्हाला काय कळतं, ज्या वेळेला तुम्ही त्यांच्यापासून शिकलात त्यावेळेला तुम्ही मोठे झालात. आज वडीलधारा, कुठले माणूस आहेत वडीलधारा, तुम्हाला सांगतो वडीलधाऱ्यांचा तुम्ही सेवा करा, वडीलधाऱ्यांचा आदर करायला शिका. तुम्हाला सांगतो त्यांच्या जे चरणावर मस्तक ठेवल्यानंतर जो आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे, त्या आशीर्वादामध्ये भरपूर वर्षाचा अनुभव असतो. आणि ते आशीर्वाद कोणी कुणाला मिळत नाही. जर तुमच्या योगामध्ये असेल तर तो तुम्हाला आशीर्वाद मिळतो. मग मला तुम्ही मंदिरात जावा, नाहीतर एखाद्या कार्यक्रमात जावा, नाहीतर तुम्ही लग्न कार्यात जावा, तुम्हाला त्यांचे आशीर्वाद घेणं गरजेचं. आजकाल मुलींना मला सांगायचं फार मोठं म्हणजे हे वाटतं की अरे वाकायला तुम्हाला काय होतं. अगदी तुम्ही फक्त जर का वाकून फक्त गुडघ्याला हात लावून नमस्कार करता, नाहीतर नाम, अरे तो नाहीये त्यांचा, तो मान आहे, त्यांच्या जवळ देव आहे, त्या देवाजवळ जा. देवाजवळ गेल्यानंतर तुझा जो काय तुझा उत्कर्ष होणार आहे तो उत्कर्ष तुझा थांबतो. तर तो देवापाशी जा, आणि देवापाशी गेल्यानंतर तर देव हा मोठ्या माणसात आहे, देव हा ज्येष्ठात आहे, देव हा आई वडिलात आहे. तुम्ही देव शोधत फिरता,
नाही, आज आम्ही अक्कलकोटला गेलो, आज आम्ही गाणगापूरला गेलो, आज आम्ही कुठे कलकत्त्याला गेलो, काशीला गेलो. अरे तुमच्या घरातल्या आईबापांना तुम्ही काय करता बरोबर. हे विचार करा ना. तुम्ही तुमच्या आईबापाला काय करता, हे तू हे करू नको, मी ते हे करतो, तू हे करू नको, तुम्हाला ते कळतच नाही. हो, ते मी करतो. आणि नाही नाही मी आता सांगेल तेवढंच करायचं. थोडं अहो एकाची ताई माझ्याकडं आज मला सांगायला फार आनंद वाटतो की माझ्याकडे 2,22,240 2,22,240 एवढी माझ्याकडे काय नोंद आहे. एवढ्या लोकांचा माझा संपर्क झालेला आहे आतापर्यंत, किंवा ते माझ्या आहेत. आता त्याच्यातलं प्रत्येकाचं दुःख महत्व मला जाणून येतं. अहो एकाला तर तुम्हाला सांगतो की आई नवरा बायको हे दोघं एकत्र राहतात. आई वडील वेगळ्या खोलीत करून राहतात आणि नवरा बायको जर वेगळ्या खोलीत करून खात असतील तर ताई त्याचं काय त्याच्या तथ्यमध्ये म्हणजे तुम्हाला आई वडिलांना बाहेर आई वडिलांना तुम्ही दैवत मानतच नाही. अगदी अगदी खरं. एवढे मला प्रकर्षानं जाणवतं की आजकाल ज्येष्ठ याच्यामध्ये भले तुमचे आई वडील असू द्या आणि मुलीनं सुद्धा लक्षात आलं पाहिजे. अरे सासू सासरे तू 3 महिन्याचं जर का त्यांच्या बाबतीत 3 4 महिन्यात जर का तू तशा पद्धतीनं काय अपशब्द बोलत असतील किंवा त्याला वेगळं धरत असतील आणि वेगळं तू धरूच नको. त्यांच्या बोलण्यामध्ये माया असते, त्यांच्या बोलण्यामध्ये आपुलकी असते, आणि ते तुम्ही जाणून घ्या. त्यांच्या बोलण्यामधली आपुलकी जाणून घ्या, त्यांच्या बोलण्यामधली माया जाणून घ्या. आणि हे सगळं जाणून घेण्यानंतर तुम्हाला जे काय वाटेल ते तुम्हाला अप्रतिम सुख मिळणार आहे. अगदी त्या सुखासारखं दुसरं सुख नाही. आणि ते सुख तुम्ही अचीव्ह करायला सुरुवात करा. तुम्ही त्यांना मानायला सुरुवात करा. आणि तुम्ही वडिलांना, आई वडिलांना म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिकांना, ज्येष्ठ लोकांना जर तुम्ही आणि तुम्हाला सांगतो स्वामी समर्थ किंवा कुठलाही देव ह्या ज्येष्ठ नागरिकाच्या स्वरूपात येतो. तुम्ही जर का त्यांना तुम्ही त्याला एखाद्याला तुम्ही फक्त गाडीवरनं जर ज्येष्ठ नागरिकाला सोडवलं तर त्याचा जो संस्कार असतो, त्याचा आशीर्वाद असतो, तो मनापासून असतो. साधी मदत करा. तर त्याच्यासाठी मला सगळ्यांना तयानी दादांना म्हणजे जे आता नवीन युवक युवती आहेत अशा लोकांना तुम्ही फक्त भक्ती करता, भक्ती दाखवण्यासाठी करू नका. भक्ती मनापासून करा. आणि आई वडिलांची भक्ती, आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. जगाला माहित आहे पण सांगण्याची गरज वाटते, त्याची मला खंत वाटते. अरे बापरे. म्हणजे दादा तुम्हाला सांगते, तुम्ही हे इतकं लाखमोलाचं सांगितलं. आणि आपले सगळे सेवेकरीत आपल्याला असं नेहमी म्हणत असतात की मी हे करायला गेलो तिथे मला एक बाबा दिसले, नंतर अमुक ठिकाणी दिसलो तिथे आजी दिसली. त्यापेक्षा ते तर उत्तम आहेच, पण त्याहीपेक्षा जे आता तुम्ही म्हणाले की घरात आपले जे आई वडील आहेत त्यांची जी सेवा करण्याने पुण्य लाभेल त्याच्यापेक्षा अजून काहीच नाही. खरंच हे तुमच्या याच्यातनं मला समजलं आणि सगळ्या सेवेकरांना पण समजलं असेलच. हे खूप लाभ सांगितलं दादा. अगदी कटाक्षाने दक्षता घ्यावी आणि याच्यावर त्यांनी निश्चितपणे विचार करावा. काय माहितीये का, कारण आजकाल फक्त ज्येष्ठामध्ये देव आहे आणि ज्येष्ठांची सेवा करण्यामध्ये जेवढं पुण्य आहे तेवढं तुम्ही देवाचा रोज जर का अभिषेक केला तर त्याच्यामध्ये पुण्य नाहीये. म्हणजे हे मला इथं सांगायचं आहे. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट दादा, हे जरे बरेच जण आजारी असतात, त्यासाठी सेवा वगैरे मागतात वगैरे सगळं आहे. म्हणजे हे लोक थोडक्यात मरणाला घाबरतात. तर त्या बाबतीत तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय दादा? जरा 2 शब्द तुमच्या मुखात ऐकायला मिळाले तर बरं. सगळ्यात भीतीदायक असेल तर ती मरण आहे असं लोकांना वाटतं, पण खरोखर भीतीदायक नाही, ते आनंददायी मरण आहे. कारण या चौऱ्याऐंशी योनीतून जेव्हा मानवाचा जन्म होतो, मानवाला ज्या यातना जे कष्ट सहन करावं लागतं त्यावेळेला एखादा म्हणतं मला मरण पत्करलं. पण मरण जर झालं तर बाकीचे लोक मरण जवळ आलं की घाबरतात. मरण पाहिजे हा विषय म्हणतात. आपल्या स्वामींनी देखील आपल्याला तारक याच्यामध्ये मंत्र सांगितलेलं आहे की जगी जन्म मरण असे खेळ ज्यांचा नको घाबरतो असे बाळ त्यांचा. अरे तुला जर मरण वाटतं, तुला जर भीती वाटते तर तू काय करायचं नाही ना, सेवा नाही करायची. काय करायचे आपल्याला आता आहेच, आता आज ना उद्या जायचे. अरे पण तू आनंदाने स्वीकार कर. तुम्ही ते मरण जेव्हा तुम्ही आनंदाने स्वीकार कराल, आता हे शक्य नाहीये, मी सांगतोय म्हणजे काय एवढं शक्य नाहीये, पण सगळ्यांनी मिळून मरणाला न घाबरता आपली सेवा अविरत चालू ठेवायला पाहिजे. स्वामीने सुद्धा जाता जाता आपल्याला संदेश दिलेला आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आज तुम्ही मला सांगा, नाही काय इतकी सेवा केली
पण काय केलं, शेवट माझं ते झालंच ना तसं. अरे शेवट झालं ना म्हणजे तुझं ते योगात नव्हतं. तुझ्याकडून अजून सेवा करून घ्यायची आहे त्यांना. बरोबर. स्वामींना तुझ्याकडून अजून सेवा करून घ्यायची आहे, त्यावेळेला तुझं ते योगात नव्हतं. नाहीतर एखादी म्हणते 7 पारायण केले दादा, माझ्या मुलांना नोकरी लागणार, मी एवढं केलं. अरे सगळं खरं आहे, परंतु तुला अजून सेवा करण्याची गरज आहे. आणि त्यांना त्यांच्याकडून तुमची जी काय म्हणते ही बँक बॅलन्स आहे, तुमचं बँक बॅलन्स कमी झालेलं आहे. सेवेचं बँक बॅलन्स आहे तो कमी झालेला आहे, आणि ती बँक बॅलन्स वाढण्याकरता अजून तुमच्याकडून तुम्हाला सेवा करून घ्यायची आहे स्वामींना. त्यामुळे तुम्हाला त्याची प्रचिती येणार, त्यामुळे तुम्हाला योग येणार तो. आणि तुम्ही तुमची सेवा जर पूर्ण केली तर तुम्हाला निश्चित सांगतो की जे देव करेल ते कुणीही करणार नाही, आणि देवाची सेवा केलेली कधी वाया जात नाही. म्हणून त्यामुळे तुम्ही मरणाला न घाबरता, मरण आलं, कुठे आजारी पडलं, काय करायचं, इतके दिवस केलं तरी अजून माझे पाय राहतच नाही, अरे पण त्याच्यासाठी काहीतरी सेवा कर आणि योग्य ती सेवा कर. योग्य डॉक्टरकडे आपण गेलो ना तर त्याच्यावर आपल्याला विलाज होतो. आता कसं आहे माहिती का, आपण काय करतो, यो डॉक्टरकडे जातो, एकदा डोस, दुसऱ्यांदा डोस, तिसऱ्यांदा डोस देतो, 3 वेळा. अरे तुम्ही एकदा सेवा केल्यानंतर कसं, तुम्ही करा ना, कंटिन्यू सेवा करा. कदाचित तेवढं तुम्हाला योग्य वाटलं नसेल. तुम्ही जसं डॉक्टरला जाऊन आज हजारो लाखो रुपये घालवताय, 3-3 वेळा 4-4 वेळा फॉलो करता, पण ते जर का फॉलो तुम्ही देवाला एकदा केलं तर तुम्हाला कंटाळतो, काय हो तुम्ही सांगितलं 7 पारायण झाली ना माझी, पण काय झालं नाही. तर असं करू नका. तुमचं जे आहे ना, तुमची सेवा अजूनपर्यंत पाहिजे स्वामींना, तर ती सेवा अजून करा. स्वामींना असेल, कोणत्याही कुलदेवताची असेल, कोणत्याही देवाची असेल, पण तुम्ही सेवेला जर त्यावेळेला त्यांच्या नजरेतून पात्र ठराल, त्यावेळेला तुम्हाला तशा पद्धतीनं योग येईल आणि तुम्हाला त्याचा ते पावन होतील. पण त्याच्यासाठी तुम्ही असं म्हणू नका की बाबा नाही काही केलं तर मरण येणार आहे, काहीतरी आजार पण येणार आहे, मग कशाला सेवा करा, असं नाही ना. असं करून त्याचा फायदा, मग ते काय होतं, जास्त किडे बुजबुज करतात. वेळी जर ते किडे डोक्यातनं काढून टाकले तर तुम्हाला सांगतो अतिशय स्वच्छ आणि निर्मळ असं आपलं पवित्र मन होणार, आणि त्याच्यामुळे आपण सेवेला पात्र होणार. खूप छान मार्गदर्शन केलं दादा. आणि मी सेवेकऱ्यांकडनंच अजून एक प्रश्न विचारू इच्छिते, थोडा तुमचा वेळ घेणार आहे दादा आज. तर सगळे असे म्हणतात दादा की आम्ही दादांना फोन करतो, दादा फोनच उचलत नाही. आणि तर त्या बाबतीत तुमच्याकडनं जर सेवा प्रत्येकाला हवी असेल तर त्यासाठी जरा आम्हाला चांगलं मार्गदर्शन करा. मी पण एक सेवेकरीच आहे, तर तुमचं जरा मार्गदर्शन केलं तर बरं होईल. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे 2,22,240 काल झालेत, विचार करा. आता जगी सर्व सुखी असा कोण आहे, नाही का? बरोबर आहे. जगात खूप अडचणी आहे. मगाशी मी सांगितलं, घरोघर माती चोली, प्रत्येकाला कुठलं ना कुठलं तरी टेन्शन आहे, कुठलं ना कुठलं तरी व्याप आहे, आणि व्याप असल्याशिवाय संसार नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. आता कसं आहे माहितीये का, एवढे सगळे झालेत. मी मागच्याही मुलाखतीमध्ये आणि वारंवार मी सांगत आलेलो आहे की तुम्ही कृपया काय करा माहितीये का, की फोनमुळे तुमचा वेळ जातोय, फोनमुळे माझा वेळ जातोय, आणि फोनमुळे विचार असा आहे की एखादा फोन जर का मी घेतला तर त्याच्यामध्ये काय होतं, अगदी नाही तर काय म्हणतो तुम्हाला 10 फोन येतात मला त्याच्या फोनमध्ये. त्यांचं दुःख ऐकून जरी 7 फोन आले तरी विचार करा, दुसरा फोन येतोय. आता आपल्याला वाटतं की एक महत्वाचा फोन आहे बरं का, आता ऍक्च्युली किती महत्वाचा फोन असला तरी तो फोन संपतो तो दुसरा फोन येतोय. आता माझ्या मनाला काय वाटतं, अरे त्याला बी गरज आहे आणि याला बी गरज आहे, त्याचा फोन ते सुटतात, पुन्हा याचा आला, याचे फोन आले तर त्याच्यानंतर 10 आले, त्याचं दुःख ऐकत असतो, पुन्हा त्याचा फोन आला त्याच्यामध्ये पुन्हा तो सुटला. असे करत आता जे पहिले जे सुटले ते किती खाली गेले, 2 ते 200 300च्या खाली गेले. आणि ताई तुम्हाला सांगायला मला वाटतं की आज जवळजवळ माझे 800-900-1000 फोन आता दिवसाला व्हायला लागले. विचार करा, त्याच्यातले जेवढे फोनला मी उत्तर देतो तेवढं होतं. तर मला काय म्हणायचं माहितीये का, की जर सकाळपासून सकाळी तुम्हाला सांगतो रात्रीच्या 3:30ला फोन येतात, 3:55 फोन येतात. काय करावं तुम्ही मला सांगा ना. आणि अचानक जाग येते, अरे बाबा कुणाचा फोन आहे, अगं ताई नाही माझ्या नवऱ्याचं असं झालेलं आहे, अरे पण ताई तुला आत्ताच वेळ आहे का ग, नाही तुम्ही आता ऑनलाईन दिसला म्हणून, अरे ऑनलाईन दिसला माझी चुकी झाली ना, कट करावं. सांगण्याचं तात्पर्य काय दुःख आहे, ही त्यांनी काय बघितलं की दादा कधी ऑनलाईन असतील आणि कधी भेटतील.
जर दिवसा भेटत नाही तर आपण रात्रीचा प्रयत्न करू. म्हणजे हे त्यांचं सुख नाहीये, हे त्यांचं दुःख आहे आणि दुःख निवारण करण्याकरता त्यांची प्रयत्न चाललेला आहे हा. परंतु सर्वांना माझी अशी विनंती मागे बी केली, आता सुद्धा केली, की प्रत्येकाने फक्त जर मेसेज केला ना त्याच्यामध्ये, तर तुम्हाला जी सेवा पाहिजे ती मी तुम्हाला देऊ शकेल. निश्चित तुमची सेवा देऊ. आणि मला जर वाटलं की नाही याच्यामध्ये काहीतरी काळात काहीतरी मला विचारणं गरजेचं आहे, बरोबर, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. हा, आता जर ते म्हणले की माझ्या मुलाचं 41 वर्ष झालं, लग्नच होईना किंवा 43 वर्ष झालं, तर त्यावेळेला मी काय करणार की तुमच्याशी फोन करून आता जरा फोटो दाखवा बरं त्याचा, मग त्याला पितृसेवा आहे का, नक्की कुठला प्रॉब्लेम आहे, कुलस्वामींची काय आहे, की मी फक्त चेहरा बघितला की सगळं लगेच सांगतो. तर त्यामुळे काय माहितीये का, की मला फोन न करता जर मेसेज केला तर ताई माझं असं म्हणणं आहे की मला बी त्रास होणार नाहीये आणि माझा वेळ जाणार नाही. आणि मी ज्या वेळेला बसेन तेव्हा माझे पूर्ण 4 तास, मी 1-2 तास देत नाही, मी आठवड्यात असा वेळ देत नाही, मी दररोज वेळ देतो. आणि दररोज जे काय दररोज जे 8 ते 12 जे माझा वेळ आहे त्याच्यामध्ये मी पूर्णपणे लोकांना फक्त मेसेज करून सेवा देऊ शकेन आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत सेवा पोहोचेल आणि माझ्या ताई आणि दादांचं जास्तीत जास्त सगळ्यांचं चांगलं होणार आहे असं मला विश्वास आहे. तर मी खूप मागच्या वेळेला त्यावेळेला मी तुमच्या याच्यावर सांगितलं आपल्या मुलाखतीमध्ये, सगळ्या लोकांना मी सांगतो, पण नाही लोक ऐकत. नाही लोक अजून सुद्धा माझे फोन कमी झालेले आहेत ताई. आणि मेसेज करा म्हटलं तर मेसेज कोण करते, आम्ही सांगितल्यानंतर मग मेसेज करणार, तुम्ही काय असं आहे, तुम्ही 10 वाजता मेसेज करा, मी तुम्हाला सेवा देतो. तुम्ही फोन करून काय प्रकार झाला, प्रश्न काय, फोनसाठी वाट बघतात लोक, फार अगदी उभे तर राहिलेले असतात. पण काय फायदा त्याचा, एक फोन केल्यानंतर जे काय मला 5-10 फोन वाया जातात किंवा घेतले जात नाही, त्या फोनला मला टाइमच मिळत नाही. कुठलाही स्पेस माझ्या 12 तासामध्ये 16 तासामध्ये कुठला याचा पेस नाही की मी कुणाला तरी रिटर्न फोन करेन. तरी पण मला ज्या वेळेला मी जेवतो जेवण करताना सुद्धा मी थांबत नाही. म्हणजे मला का करतो मी, काय म्हणजे हे करत नाही, पण मला माझ्या स्वामींनी सांगितलेली काय, एखाद्याचं जर दुःख माझ्याकडून निवारण झालं तर त्याचे मला फार मोठं बरं वाटतं. आणि जेवण करताना सुद्धा कानात ब्लूटूथ असतं आणि मी त्यांच्याशी बोलत असतो. एवढा सुद्धा मी वेळ वाया घालवत नाही, की फक्त माझ्या ताई आणि दादांना कुठल्या तरी अडचणीतून माझ्या मार्फत जर का सुखी होत असतील तर हे मला देवाकडून जे भाग्य मिळणार आहेत ते मिळत पाहिजे असं. खरंय. आणि म्हणजे आता दादा याच्यातनं थोडक्यात सगळ्या सेवेकऱ्यांना हे समजतीलच सेवेकरी, की कोणीही फोन करायचा नाही, मेसेज केला त्याचं उत्तर 1 नाही तर 2 दिवसात, 2 दिवसात नाही तर 3 दिवसात नक्की मिळेल, ह्याची स्वामींच्या समोर दादा स्वतः स्वामीच बोलतायत. त्यामुळे कोणीही दुःखी होऊ नका. आणि ज्यांना खरोखरच दुःख आहे, आजारी आहेत, त्यांनीच सेवेसाठी मेसेज करावा, म्हणजे वेळ पण वाया जाणार नाही का दादा? काय होतं माहितीये का, की आता काय करतात, 1दा 2दा 3दा फोन करतात ते, आणि नाही फोन घेतला ना की डायरेक्ट चॅनलवर 9 नंबर चॅनलवर काल ताईने का, अहो दादा फोनच घेत नाहीत. अरे दादा फोन घेत नाही असा विषय कधीच होणार नाही. तू माझे जवळचे हे माझे परके असं कोण आहे का, तू परके नेलो काही नाही, दादाना तुझे सारखे. फक्त दादा फोन नाही घेत तर दादाला थोडी काहीतरी पर्सनॅलिटी द्या, त्यावेळेला तुमचे फोन येत असतील तर त्या वेळेला होणार. तर नाराज होऊ नका कोणी, नाराज होऊन लगेच चॅनलवर बी सांगतात की बाबा दादा फोन घेत नाहीत, असं होणार आहे का? अरे दादा फक्त तुमच्यासाठी, दादांचा प्रपंच काही नाही, दादांना प्रपंचिक काम नाही, दादा फक्त तुमच्यावर वाहून घेतलेलं आहे तुमच्यामध्ये. आणि प्रत्येक ताई दादांना मला निश्चितच अगदी सांगावं वाटतं की तुमच्यासाठीच मी आहे. आणि त्याची सेवा मला तुम्हाला जेवढ्या लोकांना सेवा देईल तेवढं मला माझं पोट भरतं. माझ्या जर घरी तुम्ही कधी विचारलं ना, आता सुद्धा तुम्हाला सांगतो मी, म्हणजे आता ते सांगणं उचित नाहीये, पण ताई दिवस मी एखाद्या वेळेस जेवण करणार नाही, पण माझ्या ताई दादांचं कधी अपमान न करणार. जो येतोय ना फोन, घरची म्हणत असतात जेवताना त्या थांबा, नाही, एखाद्याचं जर चांगलं होत असेल ना आणि त्यांचा योग आता असेल तर का विनाकारण त्याला डावलायचं, अशा पद्धतीने भावना असून. तर कुठल्याही ताईदादांनी नाराज होऊ नका. आणि शक्यतो मला कधीही मेसेज करा, मेसेजवर, आणि मेसेज केल्यानंतर आज नाही झालं ना उद्या हाय करा. उद्या हाय केला की तो जरी 4000च्या खाली मेसेज गेला असला तरी वर येथून पटकन मी तुम्हाला तुम्ही जसं सांगितलं ना दादा, हेच सांगते मी सगळ्यांना की तुम्ही सारखे मेसेज करा, तुमचा मेसेज वर येईल, म्हणजे ऑटोमॅटिक दादांच्या समोर जाईल तो मेसेज. अगदी हे सांगितलं दादा तुम्ही.
हो, ज्या वेळेला माझ्या हातात मी मोबाईल घेतो ना त्यावेळेला तुमचं पटकन येऊ द्या. 4,000च्या खाली, 3,000च्या खाली, 2,000च्या खाली, 1,000च्या खाली गेलेला मेसेज पटकन वर येईल. मला माहिती आहे एक एक ताईनं 15-15 दिवस मला मेसेज केले. एक एक ताई मंदिरात येऊन मला सांगतात, अहो दादा तुम्हाला 3 आठवडे झाले मेसेज केला. अगं ताई थांबायचं नाही, रोज हाय कर. अरे तुमचा अधिकार आहे माझ्याकडे, तुमचा अधिकार आहे माझ्याकडं. तुम्ही जसं माझ्याकडे अगदी अधिकाराने येता ना तसा अधिकार गाजवा ना, रोज हाय करा ना. मला बी वाटलं पाहिजे अरे या ताईच्या जवळ प्रत्येक दिवशी हाय हाय आपण वरचा मेसेज वाचूया काय दुःख. आणि जास्तीत जास्त तुम्ही म्हणला त्याप्रमाणे जास्तीत जास्त 3ऱ्या दिवशी त्या 4थ्या दिवशी ही प्रत्येकाला सेवा मिळणारच ही माझ्याकडून मी गॅरंटी सांगतो. फक्त त्यांनी मेसेज करावा, फॉलो करावा मला. आणि दादा बऱ्याच सेवेकरांचा असं मला प्रश्न आहे की दादांची फी किती आहे, आम्हाला तिकडे जायचं. आणि ना फी तर विचारतातच दादा, पण दुसरी महत्वाची गोष्ट की त्यांना तुम्हाला भेटायला यायचंच असतं. तर यायचं तर नक्की कुठे यायचं, शिवतेज नगरला यायचं की लांडगेवाडीच्या इथे यायचं? हा आता काही कसं आहे माहितीये का, आणि फीचं पण सांगा. ऐका ना ताई आणि दादा, माझी अगदी कळकळीची विनंती आणि अगदी सांगणं आहे मनापासून की मला स्वामींना ताई आणि दादा खास तुमच्यासाठी मला जिवंत केलेलं आहे आणि मला तुमच्यासाठी पाठवलेलं आहे. बरोबर. मी कुठलाही मठाधिपती नाही. मला डायरेक्ट स्वामींच्याकडून मला आदेश मिळाला. तेव्हा ही माझी जी उतरत्या वयाला आज जी माझी ही कमाई आहे, ही कमाई कदाचित माझ्याकडे कमी पडली असेल म्हणून ही स्वामींनी मला कमाई दिली आणि हे पुण्यपात्रता झालं. मी कुणाच्या घरी येऊन साधा चहा देखील घेत नाही, कुणाच्या घरी तर जात नाही. दुसरी गोष्ट, माझ्याकडे जर का ताई दादाने आले तर माझा जीव नुसता कमी जास्त होतो. अगदी त्या ताईचे जरी 100 रुपये जरी वाटकशीला गेले, 10 रुपये जरी रिक्षाला गेले, अगं ताई तू कशाला आली रिक्षाने निवडून, मला फोन करायचा, मी तुला सेवा दिली असती. त्यामुळं मला यायचा तर प्रयत्न कुणी करू नका हे मी खूप वेळा सांगतो. पण तू डोंबिवलीचे अहो दुबईवरनं ताई येतात नाही, तुमचं फक्त मला दर्शन घ्यायचं, बाकी काय करायचं. अहो ताई इथं का थांबला, फ्लॅट इथं हे केलं ना, फ्लॅट तिथं सोडलं आणि मी तुमच्याकडे आले आणि मला फक्त तुम्हाला दर्शन घ्यायचंय. म्हणजे ही जर आवड असती तर त्याच्यापासून मी त्यांना वंचित करू शकत नाही. येतात भरपूर जण येतात, भरपूर लांबून कळले येतात. परंतु कसं आहे माहितीये का की मला सर्वांना सांगू इच्छितो मी की नाही, तुम्ही जेव्हा येता वाटकरची खर्च करता तेव्हा मला जे आहे ना अत्यंत मनाला माझे लागतं, ते अत्यंत मनाला लागतं. का माहितीये का की या ठिकाणी तुमचा काय माझा एकच काम आहे की मला कुणाचाही खर्च करून द्यायचा नाही, कुणालाही 5 पैसे मी कुणाच्याकडून कधीही 5 पैसे तर घेत नाही. खूप जण ताई दादा आले मला सांगायला, तर या माध्यमातून वाटतं की भरपूर जण अहो तुम्ही हे घ्या, अरे असं घेणारा माणूसच भेटला नाही, तुम्ही असं काय करताय, तुम्ही घेतलंच पाहिजे. अहो दादा नाहीये, तुम्ही काय प्रॉब्लेम नाही हो तुम्हाला, म्हणजे जिव्हाळा निर्माण झाला मग तुम्ही काय घेत नाही तसं नाही. मी कुणाकडून घेत नाही. माझ्याकडे डॉक्टर येतात, वकील येतात, मोठे इंजिनियर येतात, अगदी गरिबातले गरीब जे धुणं भांडी करणाऱ्या ताई असतात त्या येतात. मला सगळे सारखे, मला घ्यायचं नाही. माझ्या स्वामींनी काय सांगितलं घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट, स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने मी 2 वेळचे व्यवस्थित खातोय, काय प्रॉब्लेम नाही मला. मग आता या वेळेला मला 2 वेळचं खाणं एवढंच पाहिजे, बाकी काय मला करायचे असं आहे ना. त्यामुळे मी कुठल्या मठात असतात तेवढं सांगून द्या प्लीज. आता नाही कन्फ्युज का होतात की गेले 38 वर्ष मी सेवा स्वामी समर्थ मंदिर लांडेवाडी भोसरी या ठिकाणी मी केली, हे म्हणणे अजून सुद्धा तिथं असतो जातो म्हणजे. परंतु त्या ठिकाणी मी आता बसत नाहीये. म्हणजे का बसत नाही, कारण मी आता माझं घर इतकं बदललं. मी घर आता पुणे ते चिखलीमध्ये घेतलंय, नेवळ वस्तीमध्ये. तर त्यामुळं त्या ठिकाणी जवळ मला श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान हे मंदिर सेवा करण्यासाठी लाभलं. आता ते लाभलं तर त्या माणसाने सुद्धा एवढा मोठा माझा हे केलेलं आहे की त्या ठिकाणी मी आता त्या देवळाचा एक सदस्य झालो. तिथली थोडीशी कहाणी सांगा ना, मला कल्पना आहे पण सेवेकरांसाठी थोडीशी माहिती सांगा. त्या ठिकाणी 3 वर्ष गेल्यानंतर त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेज नगर, शाहू नगर आणि ते आहे बर्ड व्हॅली ते चिखली घरकुल या रोडवर ते स्थान आहे. ते 13 वर्षापूर्वी त्या ठिकाणी त्या स्वामी समर्थांचं मंदिर स्थापन झालं.
आणि स्थापन झाल्यानंतर त्यांची अशी सेवा चालली होती. तिथं काय ब्राह्मण वगैरे नव्हते, काय नव्हते. परंतु नंतर 2-3 वर्षानंतर त्यांनी ते ब्राह्मण ठेवले. ब्राह्मण ठेवल्यानंतर मंदिर छोटंच होतं, पण त्या ठिकाणी ते जागृत स्थान बनलं. सगळ्यांना तशा पद्धतीनं प्रचिती यायला लागली. आणि ताई, आता ते एवढं भव्य दिव्य झालंय. मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं की एवढं भव्य दिव्य झालं. आणि नेमकं ज्या वेळेला त्यांचं भव्य दिव्य ते मंदिर उभारण्यात आलं, त्यावेळेला नेमका मी तिथं त्यांच्यामध्ये सामील झालो. आणि त्यांच्यामध्ये सामील झालो असं म्हणण्यापेक्षा आता त्यांनी मला एवढं सामील करून घेतलंय की आज माझ्याकडून सगळ्या ताईदादांनी जर पारायण केलंच असेल या दत्त जयंती निमित्त, पण मी त्या दत्त जयंती निमित्त तिथं पारायण केलं. ताई, जवळजवळ 250 ताई आणि दादा होते. आणि 250 ताईच्या दादांच्या समोर मला पारायण करण्याचा योग आला, त्यांच्या समोर वाचनाचा योग आला. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवेन, तर ते आहेत, व्हिडिओ आहेत, फोटो आहेत. तर त्या लोकांनी एवढं म्हणजे की दादा पहिले मंदिरात पाहिजेत. आता दादा पहिले त्यांच्या आमचे जे संस्थापक आहेत, आमचे संस्थापक माननीय श्री नारायणजी भरवडे, माझे नगरसेवक आहेत. पण एवढे प्रेमळ आहेत आणि एवढे सगळ्या म्हणजे एखादी ताई जरी आली ना तर तिला असते ना, हा या तुम्ही दर्शन करा, बारेवंत या, प्रसाद घेतला का, एवढं असते ना विचारणार आहे दादा. आणि सगळ्या त्या ठिकाणी आमच्या इथं ज्येष्ठ नागरिक संघ आहे. माझ्या त्या सेवा मंदिरामध्ये महिला ग्रुप 4 आहेत. अरे बापरे. युवा मंच आहे, स्वामी सेवा प्रतिष्ठान म्हणून स्वामी सेवा ग्रुप आहे. आणि त्या ठिकाणी सांस्कृतिक ग्रुप आहे. त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र आहे. त्या ठिकाणी व्यायाम केंद्र आहे, ज्या जिम म्हणतो ना आपण, जिम, त्या जिम तिथं चालू. महिलांची वेगळे आहे आणि योग अभ्यास करतो ना, योगाभ्यास, ते महिलांचं वेगळं आहे आणि पुरुषांची वेगळी आहे. बरोबर. आमच्याकडं फार मोठं म्हणजे जवळजवळ 2 एकरामध्ये ते मंदिर आहे. बापरे. आणि त्या दिवशी दर गुरुवारी महाप्रसाद असतो. 4 ते 5 हजार गुरुवारी असतात. आणि एखादी जर दत्त जयंती किंवा दत्त पौर्णिमा हे असेल किंवा स्वामी वर्धापन दिन, तर तुम्हाला सांगतो, प्रगट दिन असेल तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी 20 ते 22 हजाराची नोंद होते. बापरे. आता तुम्हाला मी सांगतो की हे आम्ही कसं आता तुम्ही म्हणाल काय मोजता का, परंतु पत्रावळीवरनं लक्षात येतं. आमच्या महाप्रसाद असतो. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे, महाप्रसाद घेतल्याशिवाय कोण कधी जात नाही. आणि मग त्या आम्ही पत्रावळ ज्या वेळेला जिथे आणतो ना, त्याच वेळेला लक्षात आलं की अरे बापरे, 22,000 पत्रिका, 25,000 पत्रिका आणल्या, त्याच्यातलं 3,000 आले, म्हणजे 22,000 पब्लिक आलं होतं. हे आमच्या लक्षात येतं. आणि दादा, तो एक इन्सिडेंट सांगा जरा. जे दादा होते आधी तिथे, तर त्यांच्या स्वप्नात पण आले होते ना तुम्ही, ते जरा सांगाल का? माझ्या ताई 3 ताईंच्या आणि तिथल्या दादांच्या स्वप्नात आलं. तर आता बघा, एवढा का मी विशेष नाही, परंतु मला काय हेच कळलं नाही अजून, हे तंत्र कळलं नाही की त्या ताईंनी मला तिथं येऊन अगदी इतकी मिठी मारली. म्हणजे ताई कोण आहे तू, काय आहे? अहो दादा, काय सांगू तुम्हाला, मी माझं पारायण सुरू केलं, आज सकाळी तुम्ही माझ्या स्वप्नात आला, तुम्ही मला दर्शन दिलं आणि मला कसल्याही पद्धतीची अडचण आली नाही. माझं पारायण एकदम पूर्ण झालं. माझ्या आतापर्यंत मी 3 पारायण केले, 3 पारायणामध्ये मला हे आला होता, प्रॉब्लेम आला होता. बापरे, मला एवढं बरं वाटलं की बाबा ठीक आहे. दुसरे तिथल्या दादांच्या इथं ते झोपेत लक्षात आलं त्यांच्या, जसं काय मी तिथं आलोय. आणि त्यांनी सांगितलं मला की अहो दादा, तुम्ही ते रात्री आला होता का? म्हटलं नाही, मी रात्री कशाला येतोय? नाही, तुम्ही सकाळी लवकर 5 वाजता, तुम्ही जे 6 वाजता अभिषेकला येतात ते 4 वाजता आला होता. नाही म्हटलं, अहो तुम्ही मला सांगितलं की अशा पद्धतीने सेवा करायची आहे, तुम्ही मला बोलला. तर नाही म्हटलं, तसलं काय नाही दादा, मी आत्ताच आलोय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की तिथले दादा आहेत ना, त्यांच्या सुद्धा स्वप्नात जाऊन मी तशा पद्धतीनं त्यांना, ते काय असते, आले स्वामीजीच्या मनात तिथे कोणाचेच आले ना. स्वामीजींच्या मनात एक आलं की ते काय करून घेतील आणि कशी सेवा करून. तर आणि परवा एका ताई तुम्हाला मी पाठवतो तो फोटो, खरोखरच अगदी आहे की त्यांच्या दिव्यामध्ये, ज्योतीमध्ये, जो आता मी अशा पद्धतीने परिधान केलाय ते ज्योतीमध्ये दिसलंय. एवढा व्हायरल झाला, मला खूप ताईंचे फोन आले, अहो दादा हुबेहूब दिसताय, अहो तुम्हीच आहे दादा. अगं ताई नाहीये मी, माझं तसं नाही दादा तुम्हीच आहे. आणि तुम्हाला मी पाठवतो तो फोटो, हुबेहूब अगदी अशा पद्धतीने दिसतंय, अशा पद्धतीने दिसतंय. टोपीवर घातलेलं एवढंच असं खालच्या बाजूला
आणि त्यांच्या दिव्यामध्ये ते प्रगट झाले. तर आता स्वामींच्या मनात अजून काय सेवा माझ्याकडून करून घ्यायची आहे ते काय मला सांगता येत नाही, परंतु स्वतःची काळजी घ्या आणि आमच्या सगळ्यांना सेवा देण्यासाठी एकदम भक्कमपणे उभे राहा सगळ्यांच्या पाठीशी दादा. आणि सगळ्यांनी म्हणजे माझ्या सगळ्या ताई अतिशय मन मिळवत आहे. माझ्या बहिणींनी सगळ्या एवढं प्रेम केलं ना, एवढ्या माझ्या ताई करतात. आणि एवढं ताई करतात की तुमचं जे वाक्य आहे ना ते मला माझ्या जवळजवळ 10 ते 20 हजार ताईंच्या तोंडून ऐकलं मी ताई. प्रत्येक त्या ज्या दिवशी तुम्ही एका अनुभवामध्ये ते कानाला त्रास होतोय अशा पद्धतीने म्हटला, बापरे फोनवर फोन चालू, दादा तुमची तब्येत कशी आहे, दादा तुमची तब्येत कशी आहे, बापरे म्हटलं आता काय झालं, नाही म्हणजे असं दादा माझ्याजवळ रडत काय सांगू. तशीच परिस्थिती होती. आणि खरं एवढ्या प्रेमळ ताई मला स्वामीने दिल्यात. आणि स्वामींच्या सेवेत अहो बघा ना, माझ्याकडे काय होतं, माझ्याकडे काय माझा संसार फक्त. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला मी तुमच्यासाठी परत आलो, त्यांनी जेव्हा सांगितलं की जा माझ्यासाठी 13 तासानंतर जर का त्यांनी मला हे जीव दिला असेल, जीवदान दिला असेल, तर फक्त आणि फक्त माझ्या ताई आणि दादासाठी आणि त्यांच्यासाठी शेवटचा श्वास असेपर्यंत ही माझी सेवा घडवणार मी. परंतु प्रत्येकालाच आहे, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासाठी मी आहे. आणि शेवटच्या श्वासापर्यंत कुठलीही फी घेणार नाही, कुठलीही फी हे मला स्पष्ट सांगावं वाटतं. फी हा विषय कशासाठी फी स्वामींनी कधीही 5 पैसे घेतले का, कधी घेतले का? स्वामींनी कधी 5 पैसे न घेता त्यांनी जर का त्यांचं कार्य त्यांनी अविरत चालू ठेवलं तर मी काय घेऊ, कुठल्या कारणाने घेऊ. हे जे पैसे घेणारे जे काय बोंधू लोक असतात, मी स्वामी आहे मी काय, तर त्याच्यावर प्रत्येकाने कंट्रोल करावं, प्रत्येकाने पारखण्याची शक्ती स्वतःकडे ठेवावी, त्यांना ओळखण्याची शक्ती ठेवावी. आणि कुठेही गेलं ना तर ताई मला खूप म्हणजे खूप आवड वाटतं. आता काय काय लोक आहेत आपल्या फील्ड मधले, पण हे सरळ खायचं नाही, वाकडं करून पण तोंडातच खायचं. अरे कशाला पाहिजे, तुम्ही या माध्यमातून सरळ टाका असं नाही म्हणणार, द्या म्हणणार नाही, पावती नाही, त्याच्यात मध्ये तुमचं काय असेल इच्छा तेवढी त्याच्यामध्ये टाका. तुम्ही बोलून कशाला सांगता, टाकू दे नाही तर नाव टाकू दे, त्यांची इच्छा आहे, स्वामींना द्यायचं का नाही ते. तुम्ही बोलणं म्हणजे याचा अर्थ तुमची इच्छा झाली त्याच्यामध्ये टाकणं, कदाचित ती पेटी तुमची असली तर हा विषय येतो ना तिथं. तर त्यामुळे काय माहितीये का, असा माझ्याकडून कधीही होणार नाही. आणि सगळ्या ताईंनी दादाने नोंद घ्यावी की फी आणि केंद्रीय दादा यांचं समीकरण कधीच जुळणार नाही आणि कधीच होणार नाही तसं. किती सुंदर सांगितलं. आणि दादा आता शेवटचं, फक्त मी जास्त तुम्हाला त्रास देत नाही कारण तुम्ही पारायणावरनं आजच उठलेले आहात, कंटिन्यू तुम्ही बिझी खूप चांगलं झालं खूप. आणि तरी सगळे सेवेकरांसाठी इतका वेळ देतातच, तरी पण आज तुम्ही मुलाखतीसाठी एवढा मौल्यवान वेळ दिला, त्यासाठी तर मी कुठल्या शब्दात मी मांडू नाही शकत. पण अजून एक मला म्हणायचंय दादा, की आता दत्त जयंती येते आणि त्यासाठी सोप्यात सोपी अजून एखादी सेवा आणि तुमचं थोडंसं मार्गदर्शन, अगदी तुम्ही बिझी आहात मला माहित आहे आणि थकलेले आहात हे पण मला माहित आहे, तरी पण थोडंसं मार्गदर्शन करा दत्त जयंती निमित्त. आता आपली दत्त जयंती कसं आहे की दिंडोरी प्रेरणेवाल्याने वेगळी दत्त जयंती म्हणजे प्रत्येकाची तारीख वेगळी केलेली आहे. आता मला ते जरा थोडासा खेद वाटतो, तारीख एकच असावी म्हणा, परंतु आता ते आपण करू शकत नाही, जे आपल्या हातात नाही, कारण पूर्वपार चालवलंय. आता आपल्याकडे इथं ते 14 तारखेला दत्त जयंती आहे, काही ठिकाणी आता कर्नाटकात 15 तारखेला आहे आणि आपल्या इथं सुद्धा काही लोक केंद्रामध्ये 15 तारखेला, म्हणजे असू द्या, तो विषय वेगळा आहे. परंतु त्या माध्यमातून आपण प्रत्येक जण स्वामींची सेवा करत असतो. बरोबर बरोबर. जर तुम्हाला कदाचित, मला सगळ्यांना सांगायचं वाटतं की जर तुम्हाला कदाचित काही कंडिशन, नियम आणि अटी पाळून जर का गुरुचरित्र वाचता आलं नाही, करता आलं नाही, काय अडचणी असतील तर त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र हे याचं पारायण करावं. पण दत्त जयंती निमित्त तुम्ही दत्तांच्या जवळ जाण्याकरता तुम्ही दत्तयाग करावा. तुम्ही ज्या पद्धतीनं किती बिझी असाल तर अगदी तुम्हाला मी सांगतो, जाता जाता दुट्टीवर जाता जाता किंवा तुमचं काम करता करता पण तुम्ही तारक मंत्राची सेवा तरी अवश्य करा, नामस्मरणाची सेवा तरी करा. अगदी माझी सेवा थोडक्यात असते, माझं काय मोठं काही गडगंज असं सांगत नाही कधीच मी, कारण मला स्वामींनी तशा पद्धतीनं दे बुद्धी दिली, मी ते प्रदर्शित करत असतो. तारक मंत्राच्या सेवेमध्ये ताई, तारक मंत्राच्या
11 मी सांगतो त्याचा 11 वेळा तारक मंत्र मला सांगतो, 3 उदबत्ती लावा सांगतो, आणि त्या उदीचा फायदा एवढा जबरदस्त झालेला आहे ताई. त्यांचे चट्टे गेले मागे, एका ताईने बघा अंगावरचे चट्टे गेले मागे, एका ताईने सांगितलं 14 वर्ष जुलाब होते, आठवतंय ना? हा, 14 वर्ष त्यांची प्रकृती ठीक नव्हती, पण फक्त त्या तारक मंत्राच्या उदीनं आणि खडीसाखरेच्या पाण्यानं आणि सब्जा बीनं त्याच्यामुळे त्यांचं पूर्णपणे बरं झालं. त्याने दुबई सोडून आले, दुबई सोडून इथे आणल्या, आणि प्रत्येक दिवशी मला त्यांचा फोन असतो आशीर्वादाचा. असे तर मला सांगायचं आहे की तुम्ही तारक मंत्राची सेवा करा, तुम्ही नामस्मरणाची सेवा करा. तारक मंत्रामध्ये फार फार म्हणजे फार मोठं गुह्य दडलेलं आहे. तारक मंत्राचा अर्थच आहे तारणारा. तुम्ही कोणत्याही कारणासाठी, माझ्या ताई लोकांना मी सांगितलं की ज्यांची केस गेली तरी ताई लोकांना की 11 वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणा, 3 उदबत्त्या लावा, त्याची उदी ठेवा, सलग 3 दिवस करायचं, आणि 4थ्या दिवशी ती उदी सगळी पाण्यात टाकायची, गरम पाण्यात, म्हणजे आंघोळीच्या, आणि आंघोळ करायची डोक्यावरून. तुम्हाला सांगतो ताई लोकांचे मला फोन आले, एकीने जरा अनुभव बी शेअर केलेला आहे नाही का, केस आली म्हणून. तर असं आहे, केस आली म्हणून. दुसरा गोष्ट अशी असते की परवाच एका ताईंचा मला ते हे आला होता, फोन आला होता. काय होतं की त्यांच्या गर्भपिशवीला गाठ होती. अच्छा, हा, गर्भपिशवीला गाठ. आता गर्भपिशवीला गाठ होती, तर म्हणलं आता काय करणार ताई, मी बी असं म्हणजे जरा याच्यातच होतो. ताई जा म्हणलं 11 वेळा तारक मंत्र म्हण, 3 उदबत्त्या लाव, पण किंचितशी उदी पाण्यात टाकायची, आणि ते पाणी रोज कंटिन्यू घ्यायचं, लक्षात ठेव. आणि दुसरी गोष्ट, राहिलेली उदी आहे ना, गोमूत्र मध्ये काढून त्या ठिकाणी तू जिथं तुला गाठ वाटते तिथं लाव. ताई जशी मागच्या वेळेला एका ताईंची कॅन्सरची गाठ शोधत होते डॉक्टर, तशा पद्धतीने सोनोग्राफी करायला गेली ना, म्हणजे तुम्ही काय केलं तुम्ही, गाठ तुमची काय झाली. म्हणजे तारक मंत्राच्या यांनी किती मोठी परिचिती आहे, आणि हे लोकांनी समजावं. तारक मंत्रावर जास्तीत जास्त भर द्यावा. नामस्मरण तारक मंत्र ही स्वामींची सर्वात श्रेष्ठ असणारी ही सेवा आहे, आणि ही सेवा तर जे तुम्ही वंचित होऊ नका, असं मला त्यांना सांगायचंय. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही तुमच्यासाठी सेवा मागा. ज्याचं दुखतंय ना त्यानंच वावा खायचा, अगदी लक्षात आलं ना, त्यानंच खायचा. अहो माझं तू भाचा आहे, माझं त्यानं ते असंच केलंय, बरं ताई आता एक म्हातारी असते ना, एकदम म्हातारी ताई आलेली असते, बरं तिच्याकडे बघून आपण म्हणतो सेवा, हा ताई असं करा, हा मंत्र घ्या, त्याच्या डोक्यावर ठेवून अशाच्या पद्धतीने. अहो दादा तो इथं नाही, तो दुबईला आहे, पण त्याच्या नोकरीचा, अगं कशाला ताई विनाकारण माझा वेळ घेतलास. तर मला सगळ्यांना म्हणजे असं प्रत्येक वेळेला केलं, माझ्या बाचीसाठी, माझ्या बाच्यासाठी, किंवा माझ्या अमुक तो आहे, तो गावी आहे त्यांच्यासाठी. नाही माझी चुलती आहे ना, लय आजारी असते, अरे बाबा तिला सेवा करू दे ना, तू कशाला मध्यस्थी येतोय. दुसरी गोष्ट महत्वाची असते की त्यांना काहीतरी विचारायला लागतं मला. आता एखादा काय आता आजच आला होता मंदिरात की दादा माझ्या बहिणीचा मुलगा आहे ना, त्याचं लग्न ठरत नाही बघा, आणि त्याचं वय झाले 37 वर्ष. अरे बापरे. बर, मग काय नाही तुम्ही सेवा द्या, मी तिथे सेवा करते. म्हणजे तुम्ही सेवा करून पाहिजे, त्याची आहे ना, हो म्हणजे आहे जीवन, मग आहे जर आयला सांगा फोन करायला. बरं, दुसरी गोष्ट अशी की त्याचा फोटो दाखव मला. जर तुझं 37 वर्ष लग्न थांबलंय तर तुला पितृसेवा आहे का, तुला मंगळाचा दोष आहे का, किंवा तुला ग्रहाचा दोष आहे का, ग्रहपीडा आहे का, कशा करता तू थांबवलंय लग्न, हे मला पाहायला पाहिजे ना. आणि त्याच्या आईला तेवढं विचारेन, ज्याची आई तेवढी सांगेल की त्याच्या आयुष्यात काय काय घडलंय, आणि तो मला सांगू शकेल की बाबा एखाद्या वेळेला काय होतं काय माहितीये का, की हे असलीची काय, आता तुम्हाला एक सांगायला मला हरकत नाही, कारण माझ्या युवा युवतीनं ते ऐकावं. हे जे प्रेम प्रकरण असतात ना, हे फार गंभीर स्वरूपाचा एक रोग झालेला आहे, गंभीर स्वरूपाचा रोग झाला. पण याच्यातून ते लक्षात येत नाही. लक्षात ठेवा, एखाद्या एक ताई माझ्याकडे आली, मला वाटतं बारामतीची होती, हा, आणि तो मुलगा होता जवळजवळ कोल्हापूरचा. तर काय झालं माहितीये का, त्यांचं प्रेम प्रकरण चालू होतं, चांगलं प्रेम प्रकरण चालू होतं. आता त्या कोल्हापूरच्या त्यांच्या आई बापाला ही पसंत आली, सगळं झालं, सगळं व्यवस्थित झालं. पण प्रकार असा झाला नंतर की काही कारणामुळं काय झालं, त्या मुलीचं आणि त्या मुलाचं काहीतरी भांडण वगैरे झालं असेल, नाराजी झाली असेल, काही झालं असेल, थोडकं काहीतरी झालं असतं कोणाचं, मुलीचं. पण मुलाला ती मुलगी पाहिजे होती, एकतर्फी प्रेम. हा, एकतर्फी. तर त्या मुलाच्या आईनं लग्न बांधलं. अच्छा. आता बघा, हा
किती वेगळा प्रकार आहे. मुलाच्या आईनं लग्न बांधलं. एवढं प्रेम करणारे, एवढं दोन घरं एकत्र जुळणारी ती मुलीची आई माझ्याकडे आली की अहो बघा ना, असं झालं होतं, तिचं लग्न ठरणं असं झालं होतं. नाही सांगितलं, लग्न ठरणं, माझी मुलगी आता 28 वर्षाची आहे. बरं म्हणलं ठीक आहे. तर म्हणलं बाकीचं काय, कधी लग्न जुळलं किंवा मोडलं किंवा काय असं झालं? नाही, तसं काहीच नाही झालं. बरं ठीक आहे. म्हणलं मुलीचा फोटो दाखवा. मुलीचा फोटो दाखवला. म्हणलं मुलीला माझ्याशी बोलायला सांगा. अहो ती मुलगी आता शिकायला पुण्यात आहे. म्हटलं पुण्यात शिकायला, मग मुलीला फोन करायला लावा. नाही, मुलगी फोन नाही करणार. मग मुलगी का नाही फोन करणार? आम्ही तिचं परस्पर ठरवतोय. म्हटलं परस्पर नाही ठरवायचं. किती कमाल आहे. मग ती असली पाहिजे. बर, मग म्हटलं ताई मुलीचा फोटो तरी दाखवा. मग फोटो दाखवला. ताई म्हणलं लग्न ठरलंय तुमचं? लग्न ठरलंय, तुम्ही असं का म्हणताय? नाही हो, अजिबात नाही लग्न ठरलं, अजिबात काय नाही झालं. बघा म्हणलं, लक्षात ठेवा, मुलगी तुमची पुण्यात शिकायलाय आणि तुमचं लग्न ठरलंय. तर नाही म्हणली. मग नंतर काय करते माहितीये का, त्याच्या बापाला तिनं, म्हणजे त्याच्या पप्पा म्हणले तुम्ही तिकडे जा. नाही, त्याला मी पाठवलं. त्याला म्हणलं तुम्ही तिकडे जा, त्याला मला ताईशी बोलायचे. आणि ताईला मी मोडलो. ताई म्हणलं तुझ्या मगाशी बोलतानाच असं करत होती पप्पा, तुझ्या डोळ्यात काहीतरी वाटत होतं मला, आता सांग मला का? मग तिनं रडून सगळं मोकळं केलं की दादा असं झालेलं आहे, आमच्या अप्रोक्षतीनं ठरवतं, पण प्रकार असा झाला की आता 6 वर्ष झालं, 6 वर्ष झालं लग्नासाठी बघतोय, पण लग्न जुळलं. अरे, तर ताई ज्या वेळेला त्या मुलीचा मी फोटो पाहिला त्यावेळेला तिचं लग्न बांधून ठेवलं होतं त्यांनी. अरे 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 अगं म्हणलं हिच्या चेहऱ्यावर आडकाठी आहे, चेहऱ्यावर आडकाठी. हिला म्हणलं मंगळ आहे. हो म्हटली मंगळ आहे. मग मंगळाचा मुलगा बघायचा का नाही? तर नाही म्हणले, तो असा तिनंच पाहिला होता आणि ते असं झालं, ते पुन्हा त्यांचं भांडण झालं आणि आता बघा त्या मुलाचं लग्न बी झालं नाही, हिचं बी झालं नाही. म्हणलं परत एकत्र जा. तर नाही म्हणले, तिची आई आता काहीतरी वेगळीच करते बघा, काडीमुडी करते. आली ती बरोबर वळणावर. मग ते वळणावर आल्यानंतर तिला ते उघड पडलं आणि मग तिला सांगितलं की तू तुझ्या जाऊन पहिलं कुलस्वामिनीचं बघ आणि नंतर तू माझ्याकडे. ताई कुलस्वामिनीचं गावदेवीचं बघितल्यानंतर, कारण का माहितीये का की लोकांना आपल्याला लक्षात येत नाही त्या मुला मुलींचा जो काय चाललेला कारभार आहे, पण याच्यामुळे लग्न बांधून ठेवली जातात. त्यामुळे प्रेम करताना सुद्धा मुला मुलींनी कशा पद्धतीने काय करावं, प्रेम बांधून ठेवले जातात. पुन्हा तुम्हाला सांगतो, कुठं ना कुठं तर त्यांच्या मनात फक्त एक उपभोगाचे साधन किंवा बाबा ठीक आहे टाइमपास हा विषय असतो. तर हा मुला मुलीनं, युवक युवतीनं चांगलं लक्षात ठेवून तशा पद्धतीनं असं वागायला शिकलं पाहिजे. नाहीतर काय होईल माहितीये का, आणि मग काय होतं माहितीये का की त्यांनी बळजबरीनं करतात, आपल्या मनानं करतात. आणि ताई 3 महिने 3 आठवडे झाले तर मुली त्यांच्या घरी गेल्यात. काय सांगू तुम्हाला. बापरे. नाही तुम्ही किती, तू किती होती? नाही मी 15 दिवसच होती. मग काय झालं? नाही ते असं झालं आणि त्याचे सासू अशी बोलते असं, तुला पहिलं कळलं नाही का? आणि किती वर्ष तुमचं हे होतं? नाही म्हणजे आमचं 3 वर्ष झाले ना आमची ओळख आहे, 3 वर्ष झालं येणं जाणं. अरे 3 वर्ष तुमचं मिळणं आहे, 3 वर्ष तुमचं, तुला त्याच्या आईची ही कळलं नाही का? आणि तो आता ही करते. म्हणजे काय होतं माहितीये का, ही त्यांनी पत्रिका न पाहता, योग न पाहता आणि नुसतं आलं आणि भेटलं आणि आवडलं म्हणून केल्यानंतर हा सगळा प्रयास भोगावा लागतो. आणि मला ताई सांगतो तुम्हाला, मी आता माझ्याकडे तुम्हाला जसं सांगितलं की माझ्याकडे एवढे 2 लाखाचे पुढे पब्लिक प्लस आहे. तर तुम्हाला सांगतो डिवोर्सचं प्रमाण एवढं महाभयंकर आहे की अगदी तुम्हाला सांगतो त्याच्यातले जवळजवळ 20 ते 30% 2 लाखामधले 20 ते 30% ताई आणि दादा माझ्याकडे आलेले आहेत. 30% ताई दादांची प्रकरण की 3 महिने झालं, 6 महिने झालं, 2 महिने. ताई 22 वर्ष झालं डिवोर्स झाला. अहो काय तुम्ही कमवलं, काय केलं? हा विचार करा. आज किती वेळ लागणार? म्हणजे 27 वर्ष झालं. आणि म्हणलं आता काय करताय? नाही आता ते त्यांना काहीतरी बाहेरचा नाद लागला आणि ते मला बघवत नाही, ते करू लागत नाही, पोरं बी माझ्याकडे बघत नाही. आणि मग तू काय करते? म्हणजे तुझी काहीतरी चुकी असेल म्हणून मुलं बोलत नाही, तुझी जर काहीतरी चुकी असेल तो बाहेर. मग स्वतःला बी तुम्ही पारखायची लक्षणं ठेवा आणि नंतर त्याच्याकडे पहा.
अर्थात त्याचं बी चुकलं असेल, पण प्रकार असं आहे की सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की या डिवोर्सचं प्रमाण अतिशय महाभयंकर हा रोग लागलेला आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि हे ज्या वेळेला प्रेम प्रकरण थांबतील, ज्या वेळेला एकतर्फी प्रेम करणं किंबहुना प्रेम प्रकरण करून लग्न करतील, अशा गोष्टी जेव्हा थांबतील त्यावेळेला हा डिवोर्सचा प्रकार आपल्या महाराष्ट्रातून, आपल्या देशातून हा बंद होईल. बरोबर. आपले सेवेकरी अगदी फॉरेन पर्यंत आहेत, कारण बरेच जण लंडनला आहेत, अमेरिका, USA, तिथून पण तुम्हाला फोन येत असतात. मला पूर्ण ह्याची कल्पना आहे. पण फॉरेन मध्ये राहून पण स्वामी सेवा करणारे आपले स्वामी भक्त आहेत. तर इथे तर सगळ्यांनाच सगळं जवळ आहे, तर त्यांनी केलीच पाहिजे. फॉरेनचं जग किती फास्ट आहे तिकडे, तरी ते इतके वेळ काढतात, सगळं करतात. तर आपण सगळ्यांनी स्वामी सेवा केली पाहिजे. आणि तुम्ही अगदी इतकं बेंबीच्या देठापासून सगळ्यांसाठी एवढं मार्गदर्शन केलं दादा. खूप खूप धन्यवाद दादा. खूप छान. फॉरेनची तर एक फक्त आता उदाहरण जाता जाता देतो. माझ्या फॉरेनची एक अर्चना ताई आहे आणि अजून एक आहे तशा प्रवीण आहे, प्रवीण आहे असे. पण एका ताईचं बघा इतकं अवघड हे झालं, म्हणजे तिच्याकडून काहीतरी घेण्यासारखं भेटलं. त्या ठिकाणी ताई स्वामींचा मत नाही, स्वामींचं काहीच नाही, आणि त्या ठिकाणी तिला स्वामींची सेवा करायची आहे. तिने इंडियात आली ना तर तिथे गुरुचरित्र घेऊन गेली. तिथं पुस्तक नव्हतं तर गुरुचरित्र घेऊन गेली. तर तुम्हाला नाही का सांगितलं मागे एकदा की तिच्यासाठी मी इंग्लिश मधलं गुरुचरित्र घेतलेलं आहे. गुरुचरित्र ते घेऊन ठेवलंय, पण आता त्या येतील तेव्हा देणार आहे किंवा पार्सल पाठवणार. पण ते कसं झालं, तिथला पत्ता ती पार्सलला त्याच्यात डबल टिबल पैसे द्यायला लागले, त्यामुळे त्या नको म्हटलं. तर त्या ठिकाणी इथनं सारामृत घेऊन गेल्या, त्या गुरुचरित्र घेऊन गेल्या. आणि त्या ठिकाणी आता करायचं काय, स्वामींची पूजा नाही, स्वामींचा फोटो नाही, काय नाही. ताई तिनं घरात तर पीस आहे ना, ते पीस तिथला जो मिळणारा नारळ, त्या नारळाला ते पीस लावलं आणि त्या पिसाला स्वामी मानून, त्या पिसाला दत्त मानून त्यांची सेवा आणि त्या ठिकाणी गुरुचरित्र पारायण केलं. मला इतकं बरं वाटलं त्या ताईचं. म्हणजे अशा ताई तो मी दंडवत त्या ताईने घातला. खरं ताई तुमची किती चिकाटी आणि किती नाही, म्हणजे अर्थात बरोबर आहे, आपली संस्कृती दगडाला देव मानणारी आहे, त्यामुळे त्यांनी तोच प्रकार केला आणि नारळाला ते पीस लावून त्यांनी ते त्याच्या देवाचं रूप प्राप्त केलं आणि स्वामी त्याच्यात त्यांनी पाहिलं. अशा पद्धतीने स्वामी पाहून त्या मला आता आठवला बऱ्याच ताईंचा विचारू का तर सगळ्यांचं असं म्हणणं आहे ना दादा की त्यांना पारायण करायची खूप इच्छा आहे गुरुचरित्राची वगैरे, पण ते नक्की कुठलं करावं, कारण त्यांना असं बऱ्याच जणांकडनं असं कळतं की स्त्रियांनी करू नये हे पारायण गुरुचरित्राचं. तर मग त्यांनी केलं तर कुठलं करावं, तर कुठले ते 2 अध्याय आहेत ते स्त्रियांनी वाचू नये, मी ते उल्लेख करणार नाही, पण तुम्ही तुमच्या मुखातनं सांगा, म्हणजे आम्हाला स्वामीच सांगतील असं होईल ते. जरा आता काय होतं माहिती का, करवंडीला साईदेवाने हे गुरुचरित्र लिहिलं. आता जी साईदेवाने लिहिलेली मुख्य प्रत आहे ते आता माझ्याकडे आहे, म्हणजे पाहायला आहे किंवा मी आणलेली आहे तिथून. तर ती प्रत ताई कमीत कमी 1000 नाही 900 पानाची आहे. एवढी मोठी प्रत मुख्य गुरुचरित्र आहे. काय आता मुख्य गुरुचरित्र आणल्यानंतर त्यांचा प्रत्येक लेखकानं थोडासा शॉर्टकट असं करता करता आता आपल्याकडे 7 अध्यायाचं संक्षिप्त गुरुचरित्र आलं. हे विचार 7 अध्यायाचं संक्षिप्त. आता प्रत्येक ठिकाणी काय गोष्टी हे याच्यात काही गरज नाही एवढी, हे सगळ्या लोकांना माहित असतं. हे करत असं करता करता लेखकांनीच हे केलं, ठरवलं आणि त्यांनी तशा पद्धतीने. तर आता शेवट आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्र ते सायनदेवाने लिहिलेलं ते मुख्य गुरुचरित्र, त्याच्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 प्रकारचे गुरुचरित्र आहेत. तर या ठिकाणी 5 प्रकारचे गुरुचरित्र आहेत. काही 300 पानाचे आहेत, काय 200 पानाचे आहेत, काय अगदी संक्षिप्त सांगितलं तसं 50 पानाचं आहे, 25-30 पानाचं. तर अशा पद्धतीने आहे. आता याच्यामध्ये काय झालं की ज्या वेळेला मोरे दादांनी, म्हणजे आपण आता त्याच्या सेवेमध्ये मोरे दादा एक प्रधान जे म्हणलं जातं पूर्वीपासून, तर ते आहेतच पूर्वीपासून, त्यामुळे त्यांना हे करून पाहिजे. तर त्यांच्या वेळेला त्यांनी काय केलं की महिलांनी वाचायचं नाही हे बरोबर आहे, महिलांनी वाचायचं नाही हे बरोबर आहे काय वेळेला,
पण ते गुरुचरित्रातला ते काय भाग आहेत ते कट केल्यानंतर, म्हणजे ज्याच्यामध्ये महिलांचा आता याच्यामध्ये सुद्धा दिंडोर प्रणित गुरुचरित्र हे त्यांनी लिहिलं गेलं किंवा ते त्यांनी प्रकाशित केलं. तर आता माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तरी सगळीकडं दिंडोर प्रणित गुरुचरित्र हे स्त्रियांनी सुद्धा वाचावं. माझ्या इथे आज 250 ताई बसल्या होत्या. आज मला वाटतं आणि हेच गुरुचरित्र जेव्हा वाचलं तेव्हा औदुंबर येथे 5000 ताई बसल्या त्या ताई. मी स्वतः पाहिलं ते 5000 गुरुचरित्र वाचलं. तर प्रत्येक ताईला मला याच्या तुझ्या द्वारा संदेश द्यायचा आहे की सेवा करू नये असा काही विषय नाही. सेवा करायला मार्ग निघतो, सेवा करायला मार्ग निघतो. तसं तर दिंडोरी प्रणित जे आपलं गुरुचरित्र आहे ते सगळे जर त्याचंच पारायण करतात आणि त्याचंच पारायण तुम्ही करा. तुम्हाला जर नियम व अटी त्याच्यामध्ये आहेत त्या जर का पाळण्याचं होत नसेल, तुम्हाला कुठे जावं लागत असेल, तुम्हाला कदाचित काही खावं लागत असेल किंवा तुम्हाला ते शक्य नाही, एखाद्याला खाटावर झोपावं लागतं, गादीवर झोपावं लागतं, एखाद्या खाली झोपणं म्हणजे येत होत नाही, सहन होत नाही. ज्यांना त्यांना नियम व अटी त्याच्यातला पाळता येत नाही, पालन करता येत नाही, त्यांनी सुद्धा नाराज व्हायची काही गरज नाहीये. आपण संक्षिप्त गुरुचरित्र हे तुम्ही पठण करू शकता. एका दिवसात जरी 7 वेळा वाचलं तर त्याचं एक पारायण होतं. आणि जर तुम्ही दररोज अविरत वाचलं 51 दिवस तर त्याच्यासारखं तुम्हाला गुरुचरित्राचं पुण्य लाभल्याशिवाय राहत नाही. संक्षिप्त गुरुचरित्र तुम्ही 51 दिवस वाचा अशा पद्धतीनं. आता जाता जाता अजून पण तुम्ही आता ही आठवण केली किंवा आपलं थोडंच वाढतंय, मला मान्य आहे. पण तुम्हाला मी सांगतो की ताई आणि दादांना अजून एकदा माझ्याकडे भरपूर जणांचे फोन आलेत आणि फोन आले तर मी त्यावेळेला सादर केलेले आहेत. तर मला काय म्हणायचंय, काही तोडगे मी तर सांगू इच्छितोय, काही तोडगे सांगू इच्छितोय. कारण का माहितीये, ते तोडगे त्यांना काही काहींनी ऐकलेत, काही काहींनी ऐकले नाहीत, काही काहींना असं वाटतं की अजून एकदा तुम्ही सादर करावं. कारण नवीन प्रत्येक वेळेला ताई नवीन सेवेकरी आपल्याला हजर होतात. बरोबर बरोबर. प्रत्येक वेळ ज्या वेळेला मी 38 वर्षापूर्वी अक्कलकोटला जात होतो तेव्हा 200-250 डोक्यावरून पाणी गेलं एवढे होते, फक्त 800 लोक. आणि आज ज्या वेळेला मी पौर्णिमेला आज याला जातो अक्कलकोटला, आज लाखो लोक असतात त्या ठिकाणी. बरोबर. आज लाखो, 5 लाख आले, 8 लाख आले, 2 लाख आले, म्हणजे लाखोच्या पटीत तिथं लोक येतात. म्हणजे एवढा आपला सेवा वर्ग वाढलेला आहे. स्वामी सेवेचे भक्त एवढे वाढलेले आहेत त्या ठिकाणी. तर त्यामुळे तुम्हाला म्हणजे सांगायचं काय तात्पर्य की या लोकांना प्रत्येकाला जशा अडचणी आहेत आणि प्रत्येकाने नवीन नवीन ताई येतात, दादा येतात आणि त्यांना ते माहित नसतं. जर आपल्या लहान मुलगा रडत असेल, लहान मुलाला दृष्ट झाले असे म्हणत असेल किंवा दृष्ट झाली असं वाटतं आपल्याला, ते रडलं किंवा पोट दाबलं, पोट बाबा मोवाय सगळं, पण रडतंय का कळत नाही. मग त्यावेळेला आपण काहीही डॉक्टरकडे न जाता काय करता, तुम्ही फक्त त्याची संध्याकाळी 6 वाजता काळे उडीद, काळे तीळ, भीमसेन कापूर, खडे मीठ आणि लवंग हे 5 गोष्टी तुम्ही काळ्या कपड्यात बांधणे आणि त्याच्यावरून 3 वेळा उतरणे. आणि ते तुम्हाला संकल्प करायचा आहे की कुणाची कशा नाही का, बायका लोकांना माहिती असतं, ताई लोकांना, तो त्याच्यावरून उतरताना त्या गोष्टी बोलायच्या आणि घराच्या बाहेर जाळ करायचं, ते जाळात टाकायच्या. लवंग किती घ्यायचे दादा साधारण? प्रत्येकी 5-5 सगळ्या वस्तू घ्यायच्या, 5-6 अशा घ्यायच्या आणि ते काळ्या कपड्यात बांधायचे. हे एक झालं. दुसरी गोष्ट, आपल्या घरात जर का कदाचित फार क्लेशदायक वातावरण असेल, निगेटिव्ह वातावरण असेल, प्रत्येक जण एकमेकावर खोदत असेल, घरात पैशाला पैसा राहत नसेल किंवा अजून काय करत असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही नारळी होम करा. आता त्याची पद्धत वेगवेगळी आहे प्रत्येक ठिकाणी, पण मी जे सांगतोय ती पद्धतीनं ज्या ताई दादांना जो काय थोडासा म्हणजे गुण आलेला आहे, प्रचिती आलेला आहे, तर तो तोडगा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एक नारळ घ्यायचा, सोलायचा, देवापुढे बसायचं, शेंडी देवाच्या बाजूला करायची आणि त्या ठिकाणी त्याच्यावर तो भीमसेन कापूर जाळायचा. भीमसेन कापूर जाळून त्या ठिकाणी तुम्ही तुमचा संकल्प बोलायचा, जे काय तुमच्या घरात काय घडलंय किंवा तुमच्या घरातल्या वाईट शक्तीचा नाश व्हावा किंवा माझ्या धंद्यामध्ये यश यावं किंवा बाबा एकमेकात एकाची व्हावी, अशा पद्धतीने माझ्या घरात जी वाईट शक्ती आहे ती त्या शक्तीचा नाश व्हावा असं बोलून तो नारळ उचलायचा. त्या नारळाचा कापूर हातावर जळता पडत नाही याची दक्षता घ्यायची. तो नारळ पूर्ण कोपऱ्यामध्ये, घरातल्या पूर्ण कोपऱ्यामध्ये फिरवायचा आणि मेन दरवाजा असतो त्या दरवाजातनं बाहेर तोंड करून
बाहेरच्याच बाजूला जाऊन दरवाजाच्या पुढं बाहेरच्या बाजूला तोंड करून फोडायचा आणि तशाच पद्धतीनं तो डस्टबिन मध्ये टाकायचा. ही सेवा केल्यानंतर तुमच्या घराची प्रसन्नता होते, तुमच्या घरातनं वाईट शक्ती जाण्याचा त्याच्यातनं मार्ग मिळतो. तिसरा असा तोडगा आहे की ज्या मगाशी ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या 5-5 गोष्टी घ्यायच्या, देवाजवळ ठेवायच्या, त्याला उदबत्ती ओळायची आणि त्याला त्या ठिकाणी स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी, माझ्या घरात जे काय वाईट शक्ती होती त्याचा ऱ्हास होण्यासाठी मी अशा पद्धतीने केलेलं आहे, पण तरी पण माझ्या घरात परत कधीही वाईट शक्ती येऊ नये, भूतकिरीची बाधा येऊ नये, जरी कोणी एखादी व्यक्ती आली तर त्याच्याबरोबर वाईट शक्तीचा प्रभाव आतमध्ये येऊ नये, तर या कारणाने मी तुमची ही सेवा करतो, ती सेवा रुजू करून घ्या असं म्हणून ते बांधलेली पुढे उचलायची त्याला आणि ती पुढे डाव्या हातात घेऊन उजव्या हातानं काय करायचं, उदबत्ती घ्यायची आणि उदबत्ती त्याला खाली दोरी देत देत अख्ख्या घरातनं फिरवायची आणि ती पुढे मेन दरवाजाच्या चौकटीच्या आतल्या बाजूनं मध्यभागीवरच्या वरी बांधायची की जेणेकरून प्रत्येक व्यक्ती येणारा त्याच्या खालून यावा. अशा पद्धतीनं हे सोपे आणि याचे अशा पद्धतीने हे तोडगे सांगितले तुम्हाला. आणि हे हा जो आता तुम्हाला आधी सांगितलं की आता काल परवाच एका ताईचा नाही दादाचा मला फोन आला, त्या दादांच्या अंगावर काळे चट्टे होते, काय त्या दादांना खाज येत होती, त्या दादांना हातावर पोटावर बी चट्टे होते. अरे बापरे. तर ताई दादा आता त्यांना काय सांगावं, त्यांना म्हणलं तारक मंत्राची तर सेवा त्यांना केली तर हो म्हणे तारक मंत्राची मी सेवा करतोय. बरं म्हणलं, मग आता तुम्ही असं करा म्हणलं, भीमसेन कापूर खोबरेल तेलामध्ये टाका आणि तो भीमसेन कापूर खोबरेल तेल रात्री पूर्ण अंगाला ते तेल लावा. बरं. ताई मला सांगायला फार वाटतं की स्वामींनी माझ्या किती मोठं ते काम केलं. 8व्या दिवशी त्या दादाचा फोन आला की माझ्या अंगावर एकही चट्टा नाहीये. बापरे. तर त्या दादा तुझा आता ऐकत असतील ना व्हिडिओ तर ते सुद्धा म्हणतील की दादानी माझं इकडं प्रक्षेपित केलं म्हणून. तर मला खूप आनंद झाला की माझ्या स्वामीने मी त्यांना ते सांगितलं आणि ते त्यांना कामी लागलं आणि तशा पद्धतीनं तो तोडगा त्यांना हे झाला. तर सगळ्यांनी सुद्धा ते लक्षात ठेवावं, जर आपल्या अंगावर खास येणारे नायटे वगैरे असतील तर त्या ठिकाणी भीमसेन कापूर खोबरेल तेलामध्ये भिजवून तो त्या ठिकाणी लावावा, म्हणजे त्यामुळे तो व्रण नाहीसा होईल, तुमची खास थांबेल. अशा पद्धतीने ते. बरं, तुम्ही काय विचारत होता म्हणलं आता? जे तुम्ही नारळाचं सांगितलं ना आता तो तोडगा, तर तो साधारण अमावस्येलाच करायचा की शनिवारी पण चालेल? 4 शनिवारी आणि 1 अमावस्या करायचा. काय 4 शनिवारी 1 अमावस्या, 4 शनिवार संध्याकाळी 6:30 वाजता आणि एक अमावस्या करायची 6:30ला. आणि हे जर केल्यानंतर तुम्हाला मी अगदी गॅरंटी देऊन जातो, माझे स्वामी समर्थ ते काम करतात की त्या घरातली वाईट शक्ती नाहीशी होते. माझ्याकडे भरपूर अनुभव त्या गोष्टीचा, भरपूर अगदी म्हणजे त्याच्यामध्ये मी ठाम विश्वासानं सांगू शकतो की हे मात्र अतिशय प्रचिती देणार हे आहे, तोडगा आहे. आणि त्याच्यानंतर ज्यांना त्वचा रोग आहे त्यांनी सुद्धा काय करायचे माहितीये का, की आपल्या तारक मंत्राची उदी रोज तारक मंत्र म्हणजे 21 दिवस तारक मंत्राची उदी साठवून ठेवायची, तिसऱ्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात टाकायची. त्या पाण्यामध्ये कडुलिंबाचं पान टाकायचं, त्या पाण्यामध्ये भीमसेन कापूर टाकायचा आणि त्या पाण्यानं दर तिसऱ्या दिवशी आंघोळ करायची. म्हणजे 21 दिवसात 7 आंघोळा होता, 7 × 21. 7 आंघोळा केल्यानंतर त्यांच्या अंगाला व्रण सुद्धा राहत नाही आणि त्यांचे नायटा करून काळे डाग असतील ते सुद्धा जातात. तर असे जे सोपे जे काही तोडगे आहेत आणि जे तोडगे माझ्या ताई दादांना ज्याची प्रचिती आलेली आहे आणि त्यांनी मला तशा पद्धतीने अनुभव शेअर केल्यानंतर लक्षात येतं की हे औषध कामयाब येते बरं का, नाही का. डॉक्टरला सुद्धा कॉन्फिडन्स येतो की आपण हे जर औषध दिलं तर बाबा मरीज बरं होतोय, मग ते औषध मात्र तो सगळ्यांना. आपण बघा ना कोरोनामध्ये सुद्धा त्यांनी किती टेस्ट केला, हे औषध चालतंय का, ते औषध चालतंय का, ते असं करता शेवट त्यांना लस मिळाली. तसं सांगण्याचं तात्पर्य या ज्या मी तोडगे सांगले या तोडग्यामुळे काही ताईदादांना अतिशय मोठ्या प्रमाणात गुण आलेले आहेत आणि ते तोडगे मी सगळ्या ताईदादांना शेअर करू इच्छितो आणि त्यांनी तशा पद्धतीने हे करावं. खूप छान दादा, खूप खूप धन्यवाद की तुम्ही वेळ दिला सेवेकरांसाठी. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. अजून एकदा सर्व माझ्या ताई दादांना आजच्या गुरु दत्त जयंती निमित्त सर्वांना लाखो लाखो स्वामीमय शुभेच्छा. आणि सगळ्यांनी स्वामी सेवेकरी बना. आणि सगळ्यांनी हे जे पारायण आहे त्या पारायणाचा निश्चितच आनंद दत्त जयंती निमित्त. जरी तुम्ही आजच दत्त जयंती निमित्त जरी संक्षिप्त गुरुचरित्र 7 वेळा वाचलं तरी तुम्हाला फार मोठं महत्भाग्य लाभणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा.